माझ्या प्रिय वाघांनो, तुमचा भाऊ चाललाय आज महाड येते आणि भावांनो आपण चाललोय चौदार तल्यावरती. मी आणि धीरज आहे. आपली बरीचशी गावातली सर्वजण आहेत जे की आपण सर्वजण डायरेक्ट भावांनो जाणार आहे महाड येते चौदार तल्यावर. तर मी तुम्हाला भावांनो जाताना संपूर्ण जेवढे लेण्या दृश्य जे काही दाखवता येईल तेवढं दाखवेन आपल्या ब्लॉग मध्ये. तर भावांनो आपला जो ब्लॉग आहे तो तुम्ही पूर्ण बघा आणि जो कोणी चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक आणि नाद गिरगिरा कमेंट करा गाईच. इथं आपली जी गाडी होती ती येणार आहे. गाडी पण आता आलेली भावांनो. तर गाडीमध्ये आता बसू, मी तुम्हाला दाखवेन आपली किती पोरं आहेत. गाडीमध्ये बसू आणि थेट भाऊ इथून निघू महाड या ठिकाणी जाऊ. तिथे थोडीशी मला पावडर विवडर जास्त लागली बिगली नाही ना. गोरा दिसतोय भावांनो मी आज. नाही माझा आय थिंक मीच गोरा झालोय, काय विषयाला विषय नाही. चला आता गाडी आली, आपण जाऊ गाडीमध्ये थेट. सर्व आपली पब्लिक या ठिकाणी जमा आहे आणि ही आपली बस आहे ललिता एकविरा म्हणून. बस वगैरे आपली पद्धतशीर मध्ये आलेली आहे. इथं पण आपले पोरं आहेत, इथं पण आपलीच माणसं आहेत. बस मध्ये पण फुल पॅक झालेली आहे, म्हणजे आपली फुल पब्लिक आलेली. आपली बस अर्धी जण उतरलो आम्ही 4 पाट्यावरती, त्या बस मध्ये फुल पब्लिक होती. त्यामुळे भावांनो आपल्याला जाताना आलं. आता दुसरी बस पकडून आपण परत जाऊ दुसऱ्या बस मध्ये. एक आपली बस आहे आणि हा बसचा मेन आहे. हा बघा हा मेन आहे. ही सगळी आपली पब्लिक आलेली इथं आणि ही आपली दुसरी वाली बस आहे. म्हणजे आपलं टोटल 2 बस आलेले आहेत, अजून एक तिसरी ती अशी मला वाटतं. हे बघा 1 तास झाला बसची वाट बघतोय पण बस काय अजून आलेली नाहीये. पोरं इथं वैतागली, जेवण बिवून घेतला सगळी, तिकडे पण जेवायला बसलीत. पण काय करणार यार, शेवटी नशिबाच्या पुढे जाता येत नाही ना. काय बस बोलवले येते लवकरच, बस आली की मग भावांनी निघू आपण इथून आणि थेट जाऊ पक्केला. आपण आता आलेलो आहोत सासगाव येथे आणि बघू शकता सासगावची जत्रा पूर्ण भरले, फुल चकाचक मध्ये भरले. दुपारे म्हणून पालने बंद आहेत. फिटिंग बिटिंग चालू आहे फुल पद्धतशीर मध्ये. दुकानं विकानं पण लागलीत. आकाश पालना सर्व आहे सर्व. तो बघा आकाश पालना दिसतोय ना, मला दिसतोय. हा बघा आकाश पालना, माणूस बघा किती वरती चढलेले. आपण आता पोहोचलेलो आहोत इमेजिकेला. बघू शकता हे बघा भावांनो इमेजिका. त्याच रस्त्याने आता आपण चाललोय महाड या ठिकाणी. जाता जाता मी तुम्हाला दाखवते बघा, ही एंट्री आहे इमेजिकेची. आता आपण हॉटेल जलराम इथे आलेलो आहेत मस्त पैकी. आता बघू इथं काय खायला भेटतं ते घेऊ, खायला देऊ दान का. झोपलेलो मस्त पैकी गाडीमध्ये, झोप पण माझी पूर्ण झाली आणि फिरून पण झालं. आता पोरं आपली बसली या ठिकाणी मस्त पैकी. भाकरी बिकरी आणलं, कशाला भाकरी कशाला पाहिजे. चला आता घेऊ इथं मस्त पैकी. इकडं पण पोरं बसली, इकडं धीरज आणि अंशुमन बसलाय. आता मी पण इथं बैठी मारतो आणि बघू. मला एक ट्रिपल चिल्ली. चला काही आपण ट्रिपल चिल्ली घेतली. ट्रिपल चिल्ली नाही ट्रिपल आपलं इकडं इकडं काहीतरी भेटलंय वाटतं खायला. अरे त्याकडे चिक्की रे, ते बघू रे तर चिक्की कशी नाही घेतली, घेतो ना मी. हा जाऊ दे त्यांना, जाऊ दे. त्याला पण दे 2 चाबी. ती दे मला, ती दे. साला करतो आपला भाकरीचा अध्यक्ष आहे आणि भाकऱ्या आणल्या 3 4 5 6 नको त्या वरच्या हे सोडून दे. हा हे सोडून दे. आता त्या वरच्या भाकरी फेकून दे, इथं फेकून दे. राहू दे ना, खाऊ ना संध्याकाळी घेऊ ना आपण भाकरी. किती आहेत पण फेकू नको त्यांना बोल का कुठं तिकडे पण 2 ते त्यांना दोघांना बोलले पोराला 2 वेळेला बोल. आपण आता पोहोचलेलो महाड येथे
आणि भावांनो फुल ट्रॅफिक आहे, पूर्ण रोड जाम झालेला आहे, नुसत्या गाड्या आहेत. आता आपली गाडी पाठीच लावली भावांनो, आता इथून चालत जावं लागणार आहे. काय विषय नाही, आपली पोरं बिरं आहे बघा, सर्व पार्टी आहेत, अर्धी पुढं पण आहेत. चला भावांनो जाऊ आता पुढे पुढे, चालत जायला लागेल. कालू भाऊ आपल्याला नेणार आहे काहीतरी खायला, तो बोलतोय. आता बघू, अजून तिकडं जाऊन नाही आलो आम्ही. तिकडून जाऊन आलो ना की तो बोललाय तुम्ही काय टेन्शन नका घेऊ, रात्रीचं जे जेवणाचं बिर्याणीचं काय असेल तो खर्च मी करीन. तर मग आता भावांनो दुपारचा काय जो विषय असेल काय करणार, संध्याकाळचा काय विषय, दोन फ्रीजर आणि काय असेल ते XYZ काय पोरांना जे काय लागेल ते सुविधा. वहिनी जेव्हा ब्लॉग बघाल त्या बघा, हो पैसा आलाय. फुल पब्लिक आणि एवढा खतरनाक वाला क्राऊड आहे ना भावांनो, डायरेक्ट ना मी तुम्हाला आता दाखवेन. त्या ठिकाणी गेलो ना आपण की किती पब्लिक आले, पूर्ण भावांनो येत जातच राहिले. आम्ही चाललो आणि बरीचशी पब्लिक आणि बऱ्याचशा गाड्या अशा आहेत की ज्या आता येत आहेत जात आहेत. फुल पब्लिक आहे, फुल क्राऊड आहे, अजून बरीचशी पब्लिक आहे. मी तुम्हाला आता दाखवेन ती पुढे गेल्यावरती. पण ही बघा, आपण आपल्या पब्लिक सोबत निघालेलो तिथून. आणि आता विषय असा आहे की आपण इथून चाललो जातात चौदार तल्यावरती, मी आणि धीरज आम्ही दोघं आहोत सोबत. आता इथून जाऊ भावांना आपण चौदार तल्यावरती. त्या ठिकाणी गेलो की मी तुम्हाला दाखवेन, तिथं पण आपली बरीचशी पब्लिक अशी असणार आहे भावांनो. तर जाऊ त्या ठिकाणी. आणि तू काय बोलू इच्छितो? ठीक आहे गाईज, तो मुका आहे म्हणून तो काय नाही बोलू शकतो, त्याच्यावरती काहीच बोलू शकत नाहीये तो. सो जे बोलायचं ते मी बोलीन, माझी बघ तुम्हाला जेवढे ऐकायचे तेवढे तुम्ही ऐकत राहा भावांनो. मित्रांनो, आपण आता पोचलेलो आहोत चौदार तले या ठिकाणी. आणि आपले बरेचसे समाज बांधव या ठिकाणी आलेले आहेत. मी आता चालू भावनो आतमध्ये, तुम्हाला दाखवतो. आज भावांनो महाड या ठिकाणी फुल म्हणजे फुल पब्लिक आलेली आहे. हे बघा भावांनो, सर्वजण आहेत आणि चौदार ताला भावांनो. हे आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह आणि इथून एंट्री भावांनो. आणि इथे आहे बाबासाहेबांचं स्मारक. चला आपण आतमध्ये जाऊ. आता आतमध्ये जाऊन आपण पहिला घेऊ दर्शन. आपण आता पोचले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह आहे, त्या ठिकाणी बघू शकता पब्लिक आलेले भावांनो. आता आपल्याला आतमध्ये पण भावांनो फुल गर्दी आणि खूप सारे लोक आहेत जे की दर्शन घेतात आतमध्ये. तर आता आपली पोरं जी आहेत आपल्या सोबत जे आपण आलो ते आता आपण जाऊ आतमध्ये आणि जाऊन आतमध्ये भावांनो घेऊ दर्शन. चला भावांनो आता जाऊ थेट आतमध्ये. सभागृह आहे, सभागृहाच्या आतमध्ये जाऊ. चला बराबर नाही. चला मॅडम, हो मॅडम, मॅडम पुढे. हे मानपत्र आहे भावांनो. आणि हा आहे सभागृह महाड या ठिकाणी भावांनो आहे हा. भारतीय घटना जे मी तुम्हाला आता दाखवलंय ते आहे महाड या ठिकाणी जे असलेलं सभागृह आहे. आणि इथून आता आपण चाललोय त्या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी भाव. तर चला आता आपण इथून जाऊ दर्शन घ्यायला. आपण आता चाललोय आतमध्ये दर्शन घेण्यासाठी. आपली बरीचशी पोरं वगैरे गेलेले आहेत आतमध्ये. हा आहेत आपली पोरं आतमध्येच आहेत. दर्शन वगैरे ते घेऊन आलेत, बट मी आधी सभागृहामध्ये गेलतो, तिथे दर्शन घेतलं.
आता इथे जाऊ भावांनो, बघू शकतो माझ्या बॅक टू बॅक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक आहे, जे की आहे महाड या ठिकाणी चौदार तल्याच्या ठीक मधोमध. तर चला काहीच जाऊ आपण थेट आणि घेऊ दर्शन. पण बघू शकता बरीचशी पब्लिक आलेली या ठिकाणी. जर कोणी अगर वाईट करण्याचा प्रयत्न केला तर त्याला आम्ही सोडत पण नाही, हे पण ठाम सांगतो. आणि या भूमीवर आज जेव्हा आम्ही येतो तेव्हा आम्हाला नवचैतन्य तयार होतो. आणि आम्हाला असं वाटतं की ज्या महामानवाचं आमच्यासाठी एवढं कष्टानं पाणी आम्हाला देते, ज्या मेहनतीने त्या टायमाला त्यांना त्रास झाला त्याने आम्हाला पाणी देतं. हे पाणी हे प्रभावित राहिलो आहे आणि हे प्रत्येकाच्या जीव सैनिकाच्या रक्तात राहिलेलं हा एवढा वाटतो की आम्ही हेच नाही करू शकत, दुसरा विचारच नाही करू शकत, फक्त बाबासाहेबांचा विचार करू शकतो, दुसरा विचार करू शकत नाही. त्यामुळं सर्व भीमसैनिक त्याच दिशेने येतात आणि इथून एकच विचार घेऊन जे पण बाबासाहेबांमुळे आम्हाला आई वडिलांनी जन्म दिला असेल हे पण आम्हाला दिले बाबासाहेबांनी दिले नाही. आणि हे असंच अनेक वर्ष हातच राहलेले आणि कारण माझा मुलगा पण बापच बोलतोय, माझे वडील पण बापच बोलतोय, मी पण बापच बोलतोय, माझा अजून पण बापच बोलतोय. तर हा बाप शब्द हा त्यांच्या याला लागू नाही. त्याला बाप बाबासाहेब आंबेडकरांचं तळाच्या पाण्याला आग लावणाऱ्या विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आपण या ठिकाणाहून दर्शन वगैरे घेतलेलं आहे. दर्शन घेऊन आता आपण जाऊ. जाता आता मी दाखवेन तुम्हाला की आपला पुढचा कसा विषय आणि काय असणार आहे तो. चला गाईस निघू आपण या ठिकाणाहून जाऊ. आता बघू आता आपली माणसं कुठे उभे आहेत कुठे अजून मला ते पण नाही माहिती. मी दर्शन घेतलंय आणि निघलो या ठिकाणून भाऊन. चला जाऊ थेट आपल्या माणसांकडे. गाईस भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक या ठिकाणी आहे बाबांनो ग्रंथालय. आणि हा तुम्हाला जो समोरासमोर दिसतो तो आहे भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक. भावांनो आता आपण घरी पोहोचलेलो आणि आजचा ब्लॉग इथे संपत आहे. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये भावांनो. चला नाद करा तालुक्यामध्ये भावांनो.